नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता सध्या पावसाचे दिवस सुरू आहे, मस्त थंडगार वातावरण सगळीकडे आहे आणि अशा कोझी वातावरणामध्ये काहीतरी कम्फर्टिंग पण ॲट द सेम टाइम थोडंसं असं फुल फिलिंग सॅटिस्फाईंग काहीतरी खाऊशी वाटतं. तर त्यामुळेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप जास्त हेल्दी पण ॲट द सेम टाइम टेस्टी अशी फुल फिलिंग कम्फर्टिंग दाल खिचडी किंवा मसाला खिचडी सुद्धा तुम्ही याला बोलू शकता. आणि अशा थंडगार वातावरणामध्ये मऊ लुसलुशीत अशी वाफाळती मऊ खिचडी आणि त्यावरती तुपाची धार, लोणचं आणि पापड, तर हे कॉम्बिनेशन खायला फारच अमेझिंग लागतं आणि ते तरीही खूप जास्त सॅटिस्फाईंग आणि फुलफिलिंग असतं. तर तुम्हालाही जाणून घ्यायची असेल ही मसाला खिचडी कशी बनवली जाते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हा खिचडी भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून भिजवून घेतली आहे. तर इथे मी तांदूळ घेतेय, तर इथे मी बासमती तुकडा तांदूळ यूज केलाय. तुम्ही तुमच्या घरात रेग्युलर जो तांदूळ यूज करता तोही यूज करू शकता अगदी. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलाय एकूण. त्याचसोबत इथे मी 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी मुगाची डाळ घेतलीय. 1 वाटीला थोडंसं कमी घेतलंय मी. त्याचसोबत 1 वाटी तूर डाळ घेतलीय. तर आता ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते मी 2 ते 3 वेळा. तर इथे बघा 2 ते 3 वेळा मी स्वच्छ हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतली आहे आणि मग यामध्ये अगदी थोडंसं पाणी ऍड करून ह्याला भिजत ठेवतेय. तोवर बाकीची तयारी करून घेते आणि मग बघूयात एक अर्धा तासाने. तर हा खिचडी भात बनवण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. आपण भिजवून घेतलेला तांदूळ आणि डाळ, त्याचसोबत इथं मी घेतलाय 1 मोठी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, मोहरी घेतली आहे, स्लीट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, ठेचून घेतलेला लसूण घेतला 1 छोटी वाटी, कढीपत्ताची पानं घेतली आहेत, लाल मिरची पावडर घेतली आहे, धना पावडर घेतलाय, मीठ घेतलंय आणि चवीनुसार मीठ सुद्धा लागणार आहे. खडे मसाल्यांमध्ये मी इथं घेतले तेजपत्ता, इलायच्या घेतल्या आहेत, लवंग घेतली आहे, जिरं घेतलंय, काळी मिरी घेतली आणि दालचिनी घेतलंय. तर इतकं साहित्य लागणार आहे. याशिवाय तेल आणि तूप सुद्धा लागणार आहे. तर इथे मी तेल तापत ठेवलेलं, त्यात ऍड करते 1 चमचाभर तूप. तुम्ही हवं तर संपूर्ण तूपही यूज करू शकता किंवा कम्प्लीट तेलही यूज करू शकता. इथे बघा तेल छान तापलंय. आता यामध्ये मी ऍड करणार आहे 1 मोठा चमचा मोहरी ऍड करते. मोहरीला छान तडतडू द्यायचंय. मोहरी छान तडतडली की यामध्ये मी ऍड करणार आहे सगळे खडे मसाले. त्याचसोबत ऍड करते ठेचलेलं लसूण, कढीपत्त्याची पानं ऍड करते, स्लीट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि छान 1 मिनिटभर ह्याला परतून घ्यायचं. हे सगळं छान परतलं गेलंय. आता यात मी ऍड करणार आहे 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा. कांद्यालाही छान परतवून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तर फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये. इथे बघा छान गोल्डन ब्राऊन कलर आलाय कांद्याला, व्यवस्थित मऊ झालाय कांदा. आता या स्टेजला यामध्ये मी ऍड करणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. तर थोडासा मीडियम साईजच कापून घेतला मी, चिरून घेतलाय, जास्तही बारीक नाही चिरलाय मी, कारण ॲट द एंड आपण ह्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. तर त्यामुळे मी थोडासा असा मोठाच ठेवलाय टोमॅटो. तुम्ही हवं तर एकदम बारीकही चिरू शकता, पण खिचडीमध्ये असा थोडासा मोठाच ठेवायचा आहे टोमॅटो. टोमॅटो सोबतच मी ऍड करते मीठ आणि छान मिक्स करून घेते. त्याचसोबत मी ऍड करणार आहे 1 छोटा चमचा हळद, त्याचसोबत 1 छोटा चमचा धना पावडर ऍड करते आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर. आणि छान मिक्स करून घेते या मसाल्यांना. तर इथे बघा टोमॅटो व्यवस्थित मॅश होऊ लागलाय.
शिजला गेला आहे आणि मसालेही व्यवस्थित शिजले गेलेत. आता या स्टेजला यामध्ये मी ऍड करणार आहे एक मोठा बटाटा छान सोलून चिरून घेतलाय मी. छान मिक्स करते बटाट्याला सुद्धा. आणि ह्याला काही वाफलवत वगैरे बसायची गरज नाहीये. डिरेक्टली आपण यामध्ये ऍड करणार आहोत पाणी. तर इथे मी गरम करून घेतलंय पाणी. तर इथे मी 2 वाटी तांदूळ आणि 2 वाटी डाळीसाठी 4 वाटी गरम करून घेतलेलं पाणी घेतलंय. तर इथे बघा छान बॉईल आलाय ह्याला. आता या स्टेजला यामध्ये मी आपण भिजवून घेतलेली डाळ आणि तांदूळ ऍड करते. तर इथे बघायला व्यवस्थित मिक्स करतेय. एकदा छान ह्याला मिक्स करून घेतलं की ह्याचं झाकण लावते मी आणि एक हाय फ्लेम वरती एक शिट्टी करून घेतेय आणि स्लो टू मिडियम फ्लेम वरती एक. तर आता चेक करूया शिट्ट्या झाल्यानंतर. 1 eternity later. इथे 3 शिट्ट्या झाल्या त्या कुकरच्या आणि आता चेक करूयात. बघा परफेक्टली कुक्ड आहे. बटाटा पण व्यवस्थित कुक झालाय. आता सगळ्यात शेवटी त्याला गार्निश करूयात भरपूर साऱ्या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीरीने. आणि झाला इथे आपला गरमागरम खिचडी भात रेडी. तर आता सर्व्ह करूयात. तर इथे बघा मस्त वाफाळता गरमागरम खिचडी भात रेडी झालाय. खिचडी भात आहे तर लोणचं हवंच आणि त्याचसोबत पापड सुद्धा. आणि मग इथे झालाय आपला गरमागरम वाफळता कम्फर्टिंग खिचडी भात रेडी. मीही एन्जॉय करते, तुम्हीही करा. जसं तुम्ही बघितलं अगदीच झटपट अशी बनणारी ही खिचडी होती आणि वनपॉट रेसिपी होती, पण ती तितकीच जास्त टेस्टी आणि फ्लेवरफुल लागते. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हे व्हिडिओ ह्या रेसिपी शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्या रेसिपीज बघायला मिळतील. आणि भेटत पण एका छान व्हिडिओ सोबत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.